नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता पितृ पंधरवडा सुरू होत आहे दिनांक 21 सप्टेंबर 2021 पासून ते 6 ऑक्टोबर 2021 या काळामध्ये पितृपक्ष असणार आहे। तर नक्की पितृपक्ष म्हणजे काय आहे, पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, श्राद्धाचं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे, श्राद्धात कोणते नियम पाळायला पाहिजेत इत्यादी जी धर्मशास्त्रीय जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। सर्वप्रथम श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धया क्रियते, जे अतिशय श्रद्धेने भक्तीने भक्तियुक्त अंतःकरणाने जे पितरांच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते त्याला श्राद्ध असं म्हणले। सर्वप्रथम पुत्राची जी 3 कर्तव्य धर्मशास्त्रामध्ये दिलेली आहे त्यामध्ये प्रत्यब्दम भूरी भोजनात म्हणजे दरवर्षी आपल्या माता पित्याच्या मृत तिथीला श्राद्ध करणं हे पुत्राचं अनन्यसाधारण असं कर्तव्य धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे। तर आता हे जे श्राद्ध आपण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये ज्याला पितृपक्ष पितृ पंधरवडा महालय असं सुद्धा म्हणतात त्याचं महत्त्व काय आहे जाणून घेणार आहोत। महालयाचा जो काळ आहे सर्वप्रथम हा जो 15 दिवस हा महत्त्वाचा काळ असतो। भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्या ज्याला सर्वपित्री अमावस्या म्हणतात, पण हा जो महालयाचा काळ आहे तो यावत वृश्चिक दर्शनम म्हणजे वृश्चिक राशीत सूर्य जास्तवर म्हणजे 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हा मुख्य महालयाचा काळ असणार आहे। पण त्यातले जे पहिले 15 दिवस आहेत भाद्रपद कृष्ण पक्षातले त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या पितृपक्षामध्ये म्हणजे या महालयाच्या काळामध्ये नक्की काय होत असतं तर आपले जे पितर असतात ते पितृलोक सोडून आपल्या वंशजांच्या घरी निवासाला येत असतात श्राद्धासाठी म्हणून, म्हणजे त्यांच्या वंशजांनी त्यांना श्राद्ध या काळामध्ये करणं अपेक्षित असतं म्हणून ते या 2 महिन्याच्या काळामध्ये आपल्या घरी येत असतात आणि त्यांच्या वंशजांनी त्यांच्यासाठी श्राद्ध करावं ही त्यांची इच्छा असते। सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की पितृऋणातून आपली मुक्तता होऊच शकत नाही, कारण आपले पितर जर नसते तर आपला जन्मच झाला नसता। त्यामुळे पितृऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी का होईना दरवर्षी श्राद्ध करणं आणि तसंच महालयामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं आवश्यक आहे। आपल्या महाभारतामध्ये असं सांगितलं की शून्यम प्रेतपुरम यावत तावत वृश्चिक दर्शनम म्हणजे वृश्चिक राशीत सूर्य जास्तवर पितृलोक शून्य असतो। याचाच अर्थ पितर आपल्या घरी आलेले असतात। ते कशासाठी आलेले असतात ते मी आत्ताच सांगितलं की त्यांच्या उद्देशाने आपल्याला श्राद्ध करणं अपेक्षित आहे। आता हा पितृलोक म्हणजे नक्की कुठे आहे, त्यांचं वसती स्थान या ब्रह्मांडामध्ये नक्की कुठे असतं तर त्याविषयी भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणी ग्रंथामध्ये असं सांगितलं की विधूर्ध्व भागे पितरो वसंती, चंद्र जो आपल्याला आकाशात दिसत असतो त्या चंद्रमंडलाच्या वरच्या भागामध्ये विधूर्ध्व भागे तिथे पितृलोकाचं स्थान सांगितलं या ब्रह्मांडामध्ये। तर कन्या राशीत जेव्हा सूर्य जातो म्हणजे थोडक्यात या भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये ज्याला महालय म्हणतो तेव्हा भौगोलिक परिस्थिती अशी असते की त्या पितृलोकामध्ये जेवणाची वेळ झालेली असते, दुपारी 12 वाजलेले असतात। सूर्य जेव्हा कन्या राशीत असतो त्याचं विशिष्ट गणित दिलेलं आहे की सूर्याच्या त्या राशीच्या नुसार कुठे कुठे त्या लोकामध्ये प्रकाश पडत असतो। तर पितृलोकामध्ये त्यावेळेला जेवायची वेळ झालेली असते, त्यामुळे या कन्या राशीत सूर्य असताना पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे। तर श्राद्ध म्हणजे नक्की काय आहे, श्राद्धाची व्याख्या धर्मशास्त्रामध्ये काय केलेली आहे तर देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिनाचयत पितृमुद्दिश्य विप्रेभ्यो दत्ते श्राद्ध उदाहृतम। याच्या एक शब्दावर आपलं चिंतन होणं महत्वाचं आहे की देश काल आणि पात्र हे तिन्ही अनुकूल पाहिजेत आणि त्याचबरोबर श्रद्धया विधिनाचयत अतिशय श्रद्धेने आणि सर्वात महत्वाचा यातला शब्द विधी विधानासह जे आपण विप्राण उद्दिश्य पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो म्हणजे आपले जे गुरुजी असतील ब्राह्मण असतील त्यांना आपल्या पितरांच्या उद्देशाने आपण जे काही अर्पण करतो त्याला श्राद्ध अशी संज्ञा ब्रह्मांड पुराणामध्ये महर्षी वेदव्यासांनी ही व्याख्या केलेली आहे। तर याच्यामध्ये आपण सध्या बघतो की श्राद्धाच्या बाबतीत अतिशय अनास्था किंवा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालेले आपल्याला आढळतात की कोणी श्राद्ध करायच्या ऐवजी नुसतं त्याच्यामध्ये शॉर्टकट मारायची एक पद्धत आपल्याकडे सुरू झालेली आहे। म्हणजे फक्त गुरुजींना घरी बोलवायचं, दूध केळं दक्षिणा द्यायची की श्राद्ध झालं,
किंवा काही जण फक्त गाईला चाराच घालायला जातात, किंवा काही जण फक्त कावळ्यांनाच घास देतात, किंवा काही जण अनाथालयाला देणगी देतात. तर हे सगळं म्हणजे श्राद्ध नव्हे. श्राद्धाची जी स्वतंत्र व्याख्या इथे मी आता सांगितले की विधी विधानासह, विधी म्हणजे काय, जो शास्त्रात दिलेला आहे, पिंडदान असेल, तर्पण असेल, ह्या विधी विधानासह श्राद्धाचा प्रयोग होणं अतिशय महत्वाचं आहे. आपण अनाथालयाला देणगी जरूर द्या, पण श्राद्धाचा सबस्टिट्यूट म्हणून अनाथालयाला देणगी देणं होऊ शकत नाही. आपण देणगी पण द्या आणि श्राद्ध पण करा. तर श्राद्ध हे त्या त्या विधी विधानासह होणं अतिशय महत्वाचं असतं. तसं जर झालं नाही तर त्याचे जे साईड इफेक्ट्स, म्हणजे आपण श्राद्ध न केल्याने होणारे जे विपरीत परिणाम आहेत त्याचंही वर्णन पुढे केलेलं आहे, तेही मी आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. तर आता हे जे श्राद्ध आहे ते भक्तियुक्त अंतःकरणाने आणि विधी विधानासह आपल्याला करायचं या महालयामध्ये. तर महालय आताच मी जो सांगितलं की कन्या राशीत सूर्यापासून ते वृश्चिक राशीत सूर्य जास्त वर, थोडक्यात भाद्रपद कृष्ण पक्ष हा अतिशय पहिला महत्वाचा आहे. सर्वप्रथम ऋग्वेदामध्ये हे पितरांचे 3 प्रकार सांगितले, त्यांच्या सुद्धा स्टेजेस आहेत 3 प्रकारच्या. म्हणजे उदीरताम नावाचा एक मंत्र ऋग्वेदामध्ये गेलाय, त्याच्यामध्ये अवर, मध्यम आणि पर असे हे 3 प्रकारचे पितर, म्हणजे खालच्या लोकात असणारे, त्याच्यापेक्षा वरच्या मध्यम लोकात आणि त्याच्याही पेक्षा वरचे पर लोकात. यालाच छांदोग्य उपनिषदामध्ये पृथ्वीलोक, सूर्यलोक आणि ब्रह्मलोक असंही सांगितलंय. तर इथे जे वसती करणारे जे पितर असतात ते या काळामध्ये, महालयाच्या काळामध्ये आपापल्या घरी आलेले असतात. तर प्रत्यक्ष पितर खरंच असतात का किंवा ते दिसतात का? आत्ताच्या या वैज्ञानिक युगामध्ये यासारखे प्रश्न आपल्यासारख्या जनसामान्यांना पडणं अतिशय स्वाभाविक आहे. प्रत्यक्ष खरंच पितरांचं अस्तित्व असतं का? तर याविषयी सुद्धा शास्त्रांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पद्मपुराण सृष्टीखंडामधील 33वा अध्याय जर बघितलात तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा राजा दशरथाचं श्राद्ध त्यांनी केल्याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्या प्रसंगी जे ब्राह्मण होते त्यांना जेव्हा सीतामाई प्रत्यक्ष केलेला स्वयंपाक वाढण्यासाठी आल्या तेव्हा तो वाढून झाल्यानंतर पर्णकुटीच्या मागच्या बाजूला त्या एकदम लपून बसल्या असा उल्लेख आहे. पूर्ण श्राद्ध जेव्हा झालं त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना विचारलं की आपण अशा लपून का बसलात? तर तेव्हा त्यांनी जे पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे ते असं आहे की पिता तव मया दृष्टो ब्राह्मणांगेषु राघव, म्हणजे जे ब्राह्मण तिथे जेवायला बसले होते, हे रामचंद्रा तुमचे जे पिताश्री आहेत दशरथ राजा, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन मला त्या ब्राह्मणांच्या शरीरामध्ये झालंय. म्हणजे प्रत्यक्ष पितर असतात याचा एक पुरावा आपल्याला इथे पद्मपुराणामध्ये सापडतो. दुसरा महाभारतामध्ये भगवान आपले पितामह भीष्म जेव्हा त्यांच्या वडिलांचं राजा शंतनूचं श्राद्ध करत होते तेव्हा शंतनूचा हात जमिनीतून वर आला असा उल्लेख तिथे आलाय. तिथे सुद्धा पितरांचं दर्शन जे आहे ते भीष्मांना घडलेलं आहे. त्याचप्रमाणे अगदी या युगातलीच गोष्ट जर विचारात घ्यायची झाली तर एकनाथ महाराजांचं चरित्र जर आपण बघितलं तर त्यांच्याही पितरांना त्यांनी आवाहन करून प्रत्यक्ष भोजनाला बसवला असा उल्लेख नाथ महाराजांच्या चरित्रात अगदी आता 300-400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. थोडक्यात पितर अस्तित्वात असतात, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन सुद्धा होऊ शकतं, पण त्यासाठी लागणारी जी दिव्य दृष्टी आहे ती संतांची जी दृष्टी असते ती आपल्या ठिकाणी नसते. पण प्रत्येक गोष्ट जी आपल्याला दिसत नाही ती अस्तित्वातच नसते असं नसतं. तर त्यामुळे शास्त्रावरती विश्वास ठेवून आपण श्राद्ध करणं या काळामध्ये अनन्य साधारण असं महत्वाचं आहे. आता हे जे महालय श्राद्ध आहे, हे महालय श्राद्ध जर आपण केलं नाही तर त्याचं फळ देताना कार्ष्णाजिनी स्मृतीमध्ये निश्वस्य प्रतिगच्छन्ति शापन दत्वा सुदारुणम असं सांगितलंय की पितर काय करतात की 2 महिने तिष्ठत उभे असतात आपल्या घराच्या बाहेर की आपले वंशज मला पिंडदान माझ्या उद्देशाने करतायत की नाही, तर्पण करतायत की नाही, अन्नदान करतायत की नाही. ते जर केलं नाही तर निश्वस्य प्रतिगच्छन्ति म्हणजे कोपानी उच्छ्वास टाकून ते परत पितृलोकामध्ये निघून जातात असं वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे नाना प्रकारच्या पीडा वंशजांना भोगायला लागतात. त्यालाच पितृदोष असं म्हणतात, जो कुंडलीमध्ये नंतर उतरत असतो. पितृदोषामुळे कोणकोणते त्रास होतात हा वेगळा स्वतंत्र विषय आहे. तर त्यामुळे होणारे त्रास जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवायला लागेल. पण तसे पितृदोष निर्माण होऊ नयेत किंवा आपल्या पुढच्या पिढीमध्ये सर्वांचं कल्याण व्हावं या उद्देशाने महालयामध्ये श्राद्ध करणं अनन्य साधारण असं महत्वाचं आहे.
तर आता हे जे महालय श्राद्ध आहे 4 प्रकारे आपण करू शकतो. सर्वप्रथम पहिला पक्ष जो दिलाय तो म्हणजे महालयात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत दररोज श्राद्ध करणं. आता हे ज्यांना शक्य नाहीये त्यांनी पंचमीपासून अमावस्येपर्यंत रोज श्राद्ध करावं. तेही ज्यांना शक्य नाहीये त्यांनी दशमीपासून अमावस्येपर्यंत करावं. आणि हेही शक्य नसेल तर पितृमृत तिथऊ म्हणजे पित्याच्या मृततिथीला, म्हणजे एखाद्याचे वडील जर चतुर्थीला गेले असतील तर पितृपक्षामधल्या चतुर्थी तिथीला त्यांनी ते श्राद्ध करावं. फक्त याला अपवाद चतुर्दशी तिथीचा आहे, कारण चतुर्दशीला मृत झालेले जरी कोणी असेल तरी त्यांचं महालय श्राद्ध हे पितृपक्षातील चतुर्दशीला होत नाही, कारण पितृपक्षातल्या चतुर्दशीला शस्त्र विष अग्नी पाणी यांच्या योगाने जो अपमृत्यू दुर्मरण झालेला आहे अशांचंच श्राद्ध चतुर्दशीला असतं. तर पितरांच्या मृत तिथीला हे श्राद्ध करावं. अशा 4 प्रकारांपैकी जो आपल्याला सोयीस्कर असेल त्यावेळेला आपण श्राद्ध करू शकता. तसंच पितृपक्षामध्ये भरणी श्राद्धालाही अनन्यसाधारण महत्व आहे. गया श्राद्धाची फलप्राप्ती ज्यांना आवश्यक असेल त्यांनी भरणी श्राद्ध करावं. भरणी श्राद्ध करावंच असं कंपल्सरी नाहीये, हे काम्य श्राद्ध आहे. बऱ्याचदा कसं असतं की भरणी विषयी अनेक प्रकारचे समज गैरसमज असतात की भरणी नाही केली तरी चालते, केली तरी चालते. हे आपल्यावर अवलंबून आहे. हे काम्य श्राद्ध आहे. केलं तर उत्तम आहे, नाही केलं तर त्याचं विपरीत फळ निश्चित नाहीये. तर तसंच अविधवा नवमीला ज्या श्राद्ध करतात की आपल्या घराण्यामध्ये कोणी ज्या सवाष्ण स्त्रिया मृत झालेल्या असतील त्यांच्या उद्देशाने हे श्राद्ध आहे. तसंच द्वादशीला संन्यासी कोणी जर मृत झालेले असतील आपल्या घराण्यात त्यांचं श्राद्ध हे द्वादशीला करतात. आणि मगाशीच मी सांगितलं की दुर्मरणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं श्राद्ध जे आहे ते चतुर्दशीला भाद्रपद महिन्यातला करण्यात येतं. तर आता हे जे श्राद्ध आपण मगाशीच मी सांगितलं की अनन्य भक्तीने करायचं आहे. आणि श्राद्धामध्ये कोणकोणते पद्धती आहेत त्याच्यामध्ये हे कोणाला उद्देशून श्राद्ध करत असतो आपण महालय. आपण जे संवत्सरिक श्राद्ध म्हणजे पितरांच्या मृत तिथीला जे करतो ते 3 पुरुषांच्या उद्देशाने असतं. म्हणजे वडील आजोबा पणजोबा किंवा आई आजी पणजी यांच्या उद्देशाने असतं. पण महालयामध्ये जे आपण श्राद्ध करत असतो त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या परिवारातले जे मृत आहेत त्यांची नावं आपण घेत असतो. त्यामध्ये कोण कोण येतात? वडील आजोबा पणजोबा येते, आई आजी पणजी येते, आईची आई, आईची आजी, आईची पणजी येते. तसंच मामा, आत्या, काका, भाऊ, बहीण, सासरे, गुरु, शिष्य, आप्त, मुलगा, मुलगी हे जे कोणी मृत झाले असतील, सावत्र आई असेल, तर या सगळे जे कोणी मृत झालेले असतील त्या सगळ्यांचा समावेश जो आहे हा या महालय श्राद्धामध्ये येत असतो. तर पितरांना या श्राद्धामध्ये जे काही आपल्याला करायचे ते आपण करू शकता. श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत, पण मी मगाशी सांगितलं की शास्त्रशुद्ध पद्धतीने पिंडदान, तर्पण इत्यादी पद्धतीने केलेलं श्राद्ध सर्वात उत्तम. ते जमत नसेल तर आमश्राद्ध, नंतर हिरण्य श्राद्ध, चट श्राद्ध असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ज्याला काहीच आर्थिक परिस्थिती ज्याची नसेल, जो पूर्णपणे कंगाल असेल अशा व्यक्तीने डोंगरावर जाऊन हात वर करून पितरांना फक्त माझी श्राद्ध करण्याची इच्छा असूनही हे करता येत नाहीये तर माझी ही प्रार्थना गोड मानून घ्या असं म्हणलं तरी चालतं. पण हा आपत्कालातला प्रकार आहे, हा प्रत्येकाने अवलंबायचा नाहीये. त्या पितरांचा हा आपल्या वर्षातला हा एकच दिवस असतो, त्यातले सुद्धा 2 तास जर आपण आपल्या पितरांच्या उद्देशाने देऊ शकत नसू तर आपलं जीवन जगणंच व्यर्थ आहे असं मला वाटतं. तर आपण ह्या पितरांच्या उद्देशाने या महालयामध्ये जरूर श्राद्ध करावं. तसंच पितरांच्या उद्देशाने प्रिय वस्तू कोणत्या आहेत त्यांचाही उपयोग आपण या श्राद्धासाठी करू शकता. त्याच्यामध्ये रजत पात्र म्हणजे चांदीच्या पात्रांचा वापर आपण करू शकतो या श्राद्धामध्ये. तसंच तुळस, काळे तीळ, माका, त्यानंतर मध हा अतिशय पितरांना प्रिय आहे. त्याबरोबर कमळाचं फूल, त्यानंतर तिळाची फुलं ही पितरांना अतिशय प्रिय, दर्भ प्रिय आहेत पितरांना. तर या गोष्टी आपण वापरू शकता. तसंच श्राद्धामध्ये वर्ज्य गोष्टी कोणत्या ते पण दिलंय स्वयंपाकामध्ये. लाल भोपळा असेल, गाजर, कांदा, लसूण, त्यानंतर चारोळी, हिंग, ओवा, जवस इत्यादी सारख्या ज्या काही वस्तू आहेत या श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये वर्ज्य कराव्यात. म्हशीचं दूध सुद्धा काही ठिकाणी वर्ज्य सांगितलंय ग्रंथांमध्ये. तर या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. कोहळा पण वर्ज्य दिलेला आहे. तसंच या गोष्टी वर्ज्य कुठल्या आणि योग्य कुठल्या हे आपण जाणून घेतलं तर काही प्रश्न असे असतात की काहींना आता या पितृपक्षामध्ये जर सूतक प्राप्त झालं तर त्यांनी महालय कधी करायचा. तर मी मगाशी सांगितलं की वृश्चिक राशीत सूर्य जास्त वर म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत पितृपक्षाचा काळ असतो.
तर सूतक संपल्यानंतर लगेचच आपण हे श्राद्ध पुढे करू शकता। तसंच आई वडील ज्यांचे मृत होऊन 1 वर्षही झालेलं नाहीये, म्हणजे त्यांचं वर्ष श्राद्ध व्हायचं असेल आई वडिलांचं, तर अशा लोकांनी या महालयामध्ये श्राद्ध करायचं नाहीये। कारण प्रमितौ पितरौ यस्य देहस्तस्या शुचिर भवेत न दैवन नापिवा पितरम यावत पूर्णो न वत्सरा असं सांगितल्यामुळे वर्ष श्राद्ध आई वडिलांचं होस्तवर महालय श्राद्ध करायचा अधिकार पुत्राला नसतो। आता श्राद्ध करणाऱ्यांनी नियम कुठले पाळायचे ते सुद्धा शास्त्रात दिलेले आहेत। श्राद्धाच्या दिवशी सर्वप्रथम शुचिरभूत होऊन दाढी, कटिंग, हजामत काहीही करायची नसते। नंतर विड्याचं पान या दिवशी खायचं नाहीये। द्वितीय भोजन म्हणजे संध्याकाळी परत भोजन करायचं नाहीये। ब्रह्मचर्य पाळायचंय। श्राद्धाचा दिवस आणि श्राद्धाच्या आधीचा दिवस हे 2 दिवस ब्रह्मचर्य पाळायला सांगितलंय। परान्न सेवन, कटाक्षणी वर्ज सांगितलंय या दिवशी। तर अशा प्रकारे श्राद्धाचे सुद्धा नियम शास्त्रामध्ये दिलेत। तर मगाशी मी जे सांगितलं की विधी विधानासह संपूर्ण आपण आपल्या गुरुजींना घरी बोलवून या पितृपक्षामध्ये कधीही श्राद्ध आपल्या सोयीने करू शकता। फक्त श्राद्धामध्ये शॉर्टकट कृपया मारू नयेत। आपण तो 1 ते 1.5 तासाचा जो काळ आहे तो पितरांच्या आपल्या उद्देशाने जरूर द्यावा। आणि या पितृपक्षाविषयीची जी काही सविस्तर माहिती आहे ती आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये आपल्याला बघायला मिळेलच। नमस्कार।